टॉस जिंकलाय तो उसारघर संघाने. कॅप्टन विशाल म्हात्रे त्यांनी निर्णय मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा स्वीकारलाय आणि चांगला प्रयत्न इथे गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. विश्वास दाखवलाय तेजसवरती आणि तेजस मात्र त्याला सार्थ कामगिरी करताना दिसतोय. या सुसारगरचे आमचे किरण शेठ पाटील यांच्या वतीने पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये. गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. गोलंदाज इथे तेजस मात्र अप्रतिम गोलंदाजी करतोय. इथे मात्र जबरदस्त फटका आहे ऑन साइडला. नक्की चेंडू मात्र फाईन लेग ही दिशा गाठेल. आलाय चौकार. शेवटच्या चेंडूवरती हा चौकार आलाय. पहिला षटक संपलाय. धावफलकावरती धावा त्या 8. हॅलो, तर एक सन्मान करतो आपण या ठिकाणी. आमचे बालेगावचे ज्येष्ठ नागरिक सकाराम मामा दिवेकर हे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. मी काशीनाथ काकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावा. इथे सन्मान व्यासपीठावरती आपण पाहतोय मालेगावचे आमचे सन्माननीय सखाराम मामा. तर इथे मात्र वैभव आणि भावेशची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. मालेगाव संघाकडून केलत असताना एक विकेट नक्कीच आलाय, परंतु जबरदस्त प्रयत्न आज तेजस राहिलेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्यात. एक गडी देखील बाद केलाय. तर इथे मात्र नवीन गोलंदाज ऋतिक संते वैयक्तिक पहिला आणि सांघिक मात्र दुसरं षटक आहे. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वैभव वारे. कारण मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर प्रथम फलंदाजी करत असताना संघ मात्र जास्त जिंकणारा दिसतात इथे. तर इथे मात्र अजून विकेट आली आहे. फलंदाज बाद. तर आमचे हॅलो 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 तर सन्मान करूया आपण. मगाशी मी सांगितलं की जेव्हा जेव्हा त्यांची गरज लागते, JCB असेल डंपर, कोणत्याही पैशाचा विचार न करता नेहमीच ते आम्हाला मदत करतात. ते आमचे घेसरचे गणेश शेठ भोईर यांचा आपण सन्मान करूया व्यासपीठावरती. मी विनंती करेन काकांना, सावलाराम काका यांचे शुभ हस्ते गणेश शेठ भोईर यांचा आपण या मंचावरती करतो या सन्मान. तर दुसरी विकेट तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय. इथून मात्र आमचे सन्माननीय अनंतदादा पाटील काटे यांचा प्रस्थान होतोय. त्याचबरोबर शांडी मनपूर्वक आभार या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे आयोजक. तर सन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. जगदीशने माहिती दिली आहे की काही काम असू द्या, JCB लागो, पोकलन लागो, डंपर असू द्या, तर चांगलं त्यांचं नेहमीच योगदान राहिलं. असे व्यक्तिमत्व गणेश भोईर यांचा सन्मान इथे केला गेलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. विकेट्स तोंड गेल्यात. उसारगर संघ थोडासा वरचढ इथे ठरताना दिसतोय, परंतु कुठेतरी बालेगाव संघ ज्याला फलंदाजी ज्यांच्या वाट्याला आली आहे, फलंदाजी जरी अतिशय आली असली तरी मात्र इथे जर एक चांगली धावसंख्या उभी केली, किमान 50-55 पर्यंत जर हा टार्गेट निवडून ठेवला 5 षटकांमध्ये, तर मात्र इथे चेसिंग करताना बऱ्याच समस्या निर्माण होताना आपण पाहिलेल्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला उसारगर संघ देखील तेवढ्या ताकदीनिशी विशाल म्हात्रेच्या नेतृत्वामध्ये इथे उतरलाय. या सीझन मध्ये अतिशय चांगल्या इन्फॉर्म मध्ये हा संघ देखील खेळताना आपल्याला दिसतोय. परंतु त्यांच्या समोर हा टार्गेट ठेवणं गरजेचं असेल. परंतु इथे चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. मस्त चेंडू होता बघा. टप्पा पडल्यानंतर सोडून देण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिलाय. डॉट आलाय. तेजस
सिंगल लचील एका धावेने मात्र धावसंख्या आता 11 वरती. दुसरा षटकाचा खेळ सुरू असताना 2 षटक इथे आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा षटक ऋतिक संते, पहिला षटक जर पाहायला गेला तर तेजस म्हात्रे, जबरदस्त गोलंदाजी त्याची राहिली. इथे मात्र त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मात्र ऋतिक संते देखील चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. भावेश वारे आणि तेजस जाबर हे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. हो क्या बात आहे, स्लॉक स्वीप. चेंडू मात्र नक्कीच सीमा रेषा गाठेल. यस, इथे हा चौकार आलाय. चौकाराने मात्र आता धावसंख्या बघा 2 षटकांती तब्बल 15 धावा आहेत. तर याचबरोबर आमचे नारिवली गावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि शिवसेना शाखा प्रमुख आदर्श व्यक्तिमत्व भरतशेठ भोईर यांना विनंती करेन की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आदरणीय भरतशेठ भोईर. तर मी हरीशेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते, हरीशेठ पाटील या, आपल्या शुभास्ते हा सन्मान इथे करायचा आहे. सन्माननीय भरतशेठ भोईर आदर्श व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आणि या स्पर्धेमध्ये ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जातोय. हरीशेठ पाटील, जयेंद्र शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. 2 षटकानंतर धावफलकावरती धाबा त्या श्री गावदेवी 11 बालेगाव संघाच्या 15. श्री गणेश का, श्री गणेश. त्याचबरोबर उद्योजक गणेश शेठ पाटील यांचा आपण इथे शुभ सन्मान घेतोय. हरीशेठ पाटील यांना विनंती करेन आणि सावलाराम शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आदरणीय गणेश शेठ पाटील यांचा सन्मान करायचा आहे. तर कोलेगावचे उद्योजक सन्माननीय मनोहर शेठ पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडूची सुविधा पुरवलेली आहे त्याबद्दल त्यांचा आभार आणि त्यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. श्री गणेश 11 बालेगाव संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये येताना दिसतोय. 15 धावा धावफलकावरती जरी असल्या तरी मात्र 3 विकेट्स तंबूच्या आश्रयाला गेल्यात. बालेगाव म्हटलं तर जागृत देवस्थान गणपती बाप्पाचं आपण पाहतोय आणि कोणत्याही शुभ कार्य जर तुम्हाला करायचं असेल तर गणपती बाप्पाला जर साकडं घातलं तर तुमचं कार्य सफल झाल्याशिवाय राहणार नाही. तर नक्कीच निर्विघ्नपणे नक्कीच गणपती बाप्पा आशीर्वाद देत असतो. तर त्या गणपतीला देखील, गणपती बाप्पाला देखील आपण नमन करूया. तर इथे मात्र 15 धावा धावफलकावरती 3 विकेट्स तंबूच्या आश्रयाला. उसारगर संघ तर कुठेतरी थोडासा बरचट ठरतोय, परंतु अजूनही बेल गेलेली नाहीये. कारण क्रिकेट हे अनिष्टेने भरलेला खेळ आहे. कारण मगाशी आपण तो सामना पाहिला वाकलन वर्सेस खिडकाली. कारण कुठेतरी 3 षटकांमध्ये वर्चस्व आपण खिडकालीचं पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये. या दरम्यान आमच्या मनोहर शेठ पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचं स्वागत. आणि 4थ्या षटकामध्ये वर्चस्व पाहायला गेलं तर वाकलन संघाचं राहिला. अविनाश त्या षटकामध्ये फक्त 1च धाव खर्च केली, 2 धावा खर्च केल्या आणि नंतर मात्र जीत भोईरचे 3 चेंडू पुन्हा वाकलन संघाच्या बाजूने राहिले कारण ते 3 चेंडू डॉट होते. आणि नंतर मात्र त्याच जीत भोईरवरती 3 चेंडूमध्ये 3 षटकार. म्हणजे तिथून सामना पुन्हा पलटला. म्हणजे सामना पलटायला वेळ लागत नाहीये. कधी काय घडेल हे सांगता येत नाहीये. फक्त तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा आणि तो आत्मविश्वास आज आपण इंडिया टीमने दाखवला होता की काही झालं तरी चालेल, आम्हाला ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकायची आणि जिंकून दाखवली देखील. हो, मस्त चेंडू होता आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढले, सन्मानपूर्वक खेळून काढलाय भावेशने. 1 धाव मिळेल, 17 धावा टीम श्री गणेश 11 बालेगाव.
उसरगडचे किरण शेठ पाटील यांच्या वतीने उसरगड संघाला विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपये. तेजस मात्रे उसरगड संघ नेहमी चर्चेत राहणारा संघ आहे आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडू अडकवण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय परंतु नाहीये. चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार आलाय. यस, थोडस फिल्डिंग मध्ये परिवर्तन आणि इथे चौकार आलाय. चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढल्या, धावसंख्या जाऊन पोहोचली ते 21. बंटी पाटील आणि भावेश जोडी मैदानामध्ये आहे. भावेश 5 मध्ये 10 आणि ते बंटी मात्र 2 मध्ये 5. हे दुटणेचे आमचे अल्पेश पाटील इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे त्यांचा सन्मान स्वागत आहे. स्पाइट चेंडू तर 22 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 3 विकेट तंबूच्या आश्रय आला. बंटी पाटील किती धावांमध्ये इथे किती धावांपर्यंत हा संघ मजल मारेल हे देखील पाहणं तेवढं गरजेचं आहे. डावकुऱ्याचा फलंदाज आहे तेजस मात्रेचा पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र यस थोडा अपील होता विशालचा, तो अपील कुठेतरी पेटाळून लावले जातात. तीर्थाव चेंडू मात्र आलाय तेजस मात्रे करवी. बंटी पाटील मात्र इथे स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. 22 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. हो क्या बात आहे, काय चेंडू फेकलाय बघा. वाईट यार अशा पद्धतीने असायला हवा आणि तो टाकलाय. तेजसने 3 षटक संपली आहेत. 3 षटकांती धावपलकावरती धावा त्या 22 धावा 3 गडी बाद. चला पाणी घेऊन आतमध्ये जा. हॅलो, तर या दरम्यान आपण सन्मान करू. मी सावलाराम काकांना विनंती करेन आपण या आपल्या शुभाचे आपले जावई यांचा आपण सन्मान करूया. महेश भाऊजी आजारे उसाडणे यांचा या मंचावरती सन्मान करू. शिवदास त्याचबरोबर खिडकालीचे जावई बाळू पवार हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. तर चला आमची ड्रिंक्स बॉय इथे बाहेर येतात स्कूटी घेऊन. 2020 स्कूटी आहे. चला आमचे जयेंद्र पाटील यांचा नंबर आहे, लकी नंबर आहे. चंद्रशेठ पाटील, राणी ढाबा, कनिष पवार आणि त्याचबरोबर करण रोहन मात्रे जे दातिवलीचे त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. ना रोहन पवार, रोहन मात्रे दातिवली. कनिष आहे ना, करण आहे तू पण या करण या, ज्यांच्या वतीने आम्हाला एक कूलर प्राप्त झाल्यात लकी ड्रॉ साठी.
हॅलो, चला इथे विकेट आली आहे चौथ्या. यस, बीमर साठी रेफर केला गेलाय, पण तिकडे तिकडे काय घडलंय? यस, रनआउट, विकेट्स. त्याचबरोबर पुढचा सन्मान मनोहर शेठ पाटील जे कोळेगावचे, ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडूची पूर्तता केली आहे, पुरवले गेल्यात, त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांनी यावं सन्मानासाठी. चलिए अंपायर आइए. हा पर आहे. चला आमचे अंपायर कुठे आहेत? चला चेक करा इथे. हा यस, आमचे वैभव टक्कर इथे आलेले आहेत. हा, रातो के कातिल रमेश म्हात्रे, शरद पाटील या. चला रामकृष्ण आल्यात आमचे, चेक करतील ते. राजू काटे, एक चांगलं योगदान त्यांचं. इथे सन्मान होत आहे आमच्या पाहुण्यांचा. चलिए, क्या बात आहे. मनोहर पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. तर नो बॉल कॉल आहे. यस, इथे मात्र बीमर दर्शवला जातोय, रेफर केला होता. फलंदाजाला देखील परतावं लागेल, कारण रनआउट तिकडे केलाय ना रनआउट. त्याचबरोबर पुढचा सन्मान करतोय आपण दीपक गोरपेकर, हे सुद्धा उपस्थित आहेत, त्याचा सत्कार करण्यात येईल. दीपक गोरपेकर. हनुमान पुलोरे. नक्कीच, कारण बीमर होता, जर थांबला असता तर मात्र वाचला असता, परंतु विशाल हुशार आहे, त्याने तिकडला काम पूर्ण करून ठेवलाय, नंतर टेन्शन नको. तर विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिला चेंडू आहे चौथ्या षटकाचा आणि तो नो बॉल आलाय. निकेत पाटील गोलंदाज आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय भरत बोराडे. बालेगाव संघ मात्र धावसंख्या आपण 23 पाहतोय. फ्री हिट असेल हा, आणि फ्री हिटचा काय फायदा उचलेल तो फलंदाज भरत बोराडे. बंटी पाटील आहे. नक्की जगदीश करण बालेगाव आहे, आणि माहिती देत आहे तुम्ही की एक सिनियर आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, आणि अनुभवी खेळाडू असायला हवेत टीम मध्ये. 2-3 असले ना का टीम मस्त उचलत असतं, आणि त्यातील हा भरत बंटी मैदानामध्ये आहे. इथे मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. फ्री हिटचा चेंडू होता, परंतु फायदा उचलू शकला नाहीये. 23 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. निकेत पाटील मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. भरत बोराडे आणि बंटी पाटील ही जोडी मैदानामध्ये. 23 धावा धावपलकावरती आहेत. काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र चेंडू सोडून दिलाय, कारण नक्कीच दिशा थोडीशी खराब आहे. अवंतरचा इशारा नक्कीच आलाय गुरुदास भोईरच्या माध्यमातून. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. वाईटचा इशारा आलाय. अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव, एका धावेने मात्र धावसंख्या 24. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट. 2 चेंडू लगातार वाईट आहेत, कारण पहिला नो देखील होता, भीमर होता. म्हणजे 3 अवांतर चेंडू आतापर्यंत फेकलेत ते गोलंदाज निकेतने. 25 धावा आहेत धावपलकावरती. हो, इथे मात्र मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 वरती 26.
चौथा षटकाचा खेळ इथे सुरू असताना 3 षटकांमध्ये कमर कसली आहे ती उसारगर संघाने बालेगाव संघाची, परंतु इथे चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना मात्र आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत ते निकेतने 4 धाबा खर्च केल्यात. भरत बोराडे स्ट्राइक एंडला, आता मात्र नवीन फलंदाज आहे. इथे मात्र कोणत्या पद्धतीने खेळेल यश लागते. पाठी चेंडू मात्र नक्कीच अडकवण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने केला गेला. 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या 27 रन्स. यानंतर मात्र पहिल्या फेरीचा शेवटचा सामना हेदुटणे बी आणि वडवली ए अशा 2 संघांची लढत असेल. दोन्ही टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. हेदुटणे बी आणि वडवली ए. तिथे मात्र चांगला फटका आहे. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आला आहे परंतु नाहीये. चेंडू सीमा पार. वैभव म्हात्रे अडकवणे. हॅलो नाही तर चेंडू अडकला असता, परंतु कधी कधी तुम्हाला तुमच्या हातापेक्षा तुम्हाला पायाचा वापर देखील करावा लागतो. इथे तुम्ही जर फुटबॉल खेळले असते वैभव तर मात्र चेंडू अडकला असता. तर फुटबॉल कधी कधी महत्वाचा देखील असतं. नक्कीच देवेश संत्या हसतायत. 12वे आहेत, 10वीला आहे. 10वीची सध्या परीक्षा सुरू आहे का? हा मस्त काम चालू आहे तुझा. पेपर मध्ये हेच लिही की रात्रीमध्ये काय झालं. आणि इथे मात्र घडलंय काय, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता तिथे, असं वाटलं झेल होईल की काय, परंतु नाहीये. चेंडू सुटलाय तिकडनं. 2 धाबा मिळतील. 2 धाब्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 33. बघा झेल किती सोपा होता, परंतु कधी कधी असे सोपे झेल सुटले जातात. हो फुलटॉस होता आणि इथे मात्र येईल हा चौकार. चौकाराने मात्र आता एक या चौथ्या षटकाचा नक्कीच गोड समारोह केलाय. कारण चौकाराने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 37. 15 धावा या षटकामध्ये आल्यात. आल्यात म्हणजे कुठेतरी थोडासा महागडा षटक ठरलाय. आता मात्र शेवटचा षटक बाकी आहे. या षटकामध्ये जर 15-16 धावा आल्या तर मात्र एक सन्मान स्थिती उभी होऊ शकते. कारण बाले संघामध्ये देखील तेवढे ताकदीचे गोलंदाज आहेत, सामन्यामध्ये वर्चस्व निर्माण करू शकतात. पण दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर देवेश उसारगर संघामध्ये देखील चांगले फलंदाज आहेत. कारण येणाऱ्या भविष्यामध्ये तू देखील एक चांगला फलंदाज होऊ शकतो, गोलंदाज होऊ शकतो. अरे आता तुला 12वीचे सबब त्यांनी लावले, पण तो उद्या मात्र पेपरमध्ये काय लिहिणार हा टेन्शन महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये काही पोट भरणार नाही. दशरथ सांगतात नेहमी साला हा धंदा म्हणजे ते सांगतात त्यांची भाषा. आता आम्ही काय बोलू शकत नाही. हा कृष्णाला सगळं माहिती आहे. इथे नाही, इथे हा वेगळा काम आहे. तिथे लक्ष द्या पहिला, मग इथे का आता तसं पण राहिलं नाही. कारण टेनिस क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस आलेत. कारण ISPL सारख्या स्पर्धा होतात. जर तुमचा सिलेक्शन झाला तर किमान 10-15 लाख रुपये तुमची बोली लागू शकते. आपण पाहिला केतन मात्रेला पाहिला, तिकडे 17 लाखाला आज त्याला बोली. रजत मुंडे 11.5 लाखाची बोली आणि त्याचबरोबर बेस्ट बॅट्समन 25 लाख. म्हणजे इथे देखील सोन्याचे दिवस आहेत. फक्त तुम्हाला तुमचा स्ट्रगल करावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. पण त्यासाठी तुम्हाला गडबाजी करून खेळून चालणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला बाहेर निघावं लागेल. आज केतन मात्र का सिलेक्शन झाला आता विषय निघाला म्हणून मी सांगतोय का आज हे जे टीम आहेत
हा वाकलन झाला, वडवली झाला, या भ्रमंती करणाऱ्या टीम आहेत. कल्याण डोंबिवलीचा जर विचार केला, मोठमोठ्या स्पर्धा बाहेर जाऊन ते खेळतात, तिथे त्यांचे खेळाडू फोकस मध्ये येतात. तुम्ही जेव्हा फोकस मध्ये याल त्या वेळेला तुमचं सिलेक्शन होईल. तुम्ही इथेच म्हणजे असं बोलत नाही की हा बऱ्याच ठिकाणी गटबाजीमध्ये तुम्ही खेळता, त्या सोडा, तुम्ही चांगल्या टीम सोबत खेळत राहा तर तुमचा परफॉर्मन्स वाढत जाईल. कारण जेव्हा तुम्ही, कारण सोना असाच घडत नाही. आपण गळ्यामध्ये सोना घालतो, हातामध्ये घालतो, हे सोने असे घडत नाही, त्यांना आगीतून जावं लागते, तेव्हा तो एक मोठा दागिना तयार होतो, तेव्हा ते आपण शो पीस म्हणून घालतो. पण हे असे खेळाडू घडलेले आहेत कारण या आगीतून निघालेले आहेत. म्हणून मी हेच सांगतो नेहमी माझ्या समालोचनामध्ये, हेच सांगतोय की गटमध्ये नका खेळू, बिंदास केला, कोणी येऊ द्या, आम्ही खेळू. आज तुम्ही 10 मधून 7 सामने हराल, 3 तर जिंकाल, पुढे तुमचा अजून आत्मविश्वास वाढेल. धाव पलकावरती धावात 42, 42 चांगल्या धावसंख्या आता उभ्या होतात. आता मात्र तुझ्या चेहऱ्यावरती देखील हास्य आहे. खरं बालेगावचा हा 12वा खेळाडू करण पाटील टेन्शन मध्ये होता की किती धावा होतील आमच्या संघाच्या, परंतु आता चांगल्या आल्यात. कारण 4थ्या षटकापासून धावा यायला सुरुवात झाली आहे. धाव पालकावरती धावा त्या 44 धावा. शेवटचा षटक विशाल म्हात्रे, एक जबरदस्त खेळाडू आहे. बरेच वर्ष विशाल म्हात्रेने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाव कोरलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये आल्यानंतर असे बरेच असे कमी खेळाडू आहेत की ज्यांनी आपल्या नावाची छाप सोडले, त्यातील हा एकमेव असा विशाल. खेळण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज. उलटा होता मारण्याचा प्रयत्न ऑन साइड, ऑफ साइडला मात्र इथे क्षेत्ररक्षक मित आहे, निकेत होता, परंतु चांगला क्षेत्ररक्षण. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या तब्बल 46 वरती. 12-24 मध्ये इथे खेळतोय तो बंटी पाटील. चांगला खेळ त्याचा राहिलाय. भरतने देखील चांगली साथ दिली, कारण 2 चेंडू जरी तो खेळला असला तरी मात्र बंटीला तो खेळ होतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. विशाल म्हात्रे मात्र मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 9 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. 46 धावा धाव पलकावरती आहेत. वडवली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. चला हेतुटने बी आपण यायचंय पाण्याचा प्रयत्न. इथे यस 2 धावा मिळतील. या 2 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 48 वरती. श्रद्धांजली चषक आपण मित्रांनो पाहतोय. खऱ्या अर्थाने आयोजक जी मेहनत करतात ना, कारण स्पर्धा जरी 3 ते 4 दिवसाची 5 दिवसाची असली, कारण नाईट फॉर्मेट उभा करण्यासाठी तुम्हाला किमान 1 ते 2 महिने मेहनत करावी लागते. मैदान सजवावं लागते, बरेच आमंत्रण असतात, निमंत्रण असतात, बरेच पाहुणे बोलवावे लागतात, अनेक संघांना इन्व्हॉल्व केलं जातंय आणि त्यातून आपलं नाव होत असतं. इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. धाव पलकावरती धावा आहेत त्या 49 आणि 50 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम उसारगर संघाला. हॅलो, चला टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन, या टीम एडुटने बी संघाचे कॅप्टन सुद्धा उपस्थित आहेत. हा उद्या बघा बँजो आहेत, बँजो फायनल आहे ना उद्या. तर आम्हाला दर्शन कालुराम फुलोरे आणि करण गणेश फुलोरे यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी बँजो पुरस्कृत केलेले आहेत, तर त्यांचा आभार. यस यस टॉससाठी आलेले आहेत अजय पोरजी, जे आमचे भाचे आहेत. त्यांच्याच शुभ असे आपण करतोय टॉस. त्यांच्या वतीने सुद्धा आमच्या या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. शेवटचा सामना अर्थातच या पहिल्या फेरीमधील हेड असा कॉल आहे आणि हेड आलाय. टीम विजय मोकाशी आहेत. टॉस जिंकलाय, कशाला पसंती द्याल? बॅटिंग. बॅटिंग. एक धाडसी निर्णय घेतला याचं कारण बऱ्याच वेळेला टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन फिल्डिंग घेतात. आता तू बॅटिंग स्वीकारले, काय याचं कारण? काय नाही, सहज काहीतरी कारण असू शकेल. बाल्यास लालचंद आमच्या समवेत आहेत. आता तुम्हाला जर टॉस जिंकला असता तर मग काय? आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. आता क्षेत्ररक्षण करायचं. विपक्ष संघाने बॅटिंग घेतली, कमीत कमी किती धावांवरती रोखाल त्यांना?
आम्ही त्यांना कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू. आज काय पूर्ण टीम पाहायला मिळेल का? कारण बऱ्याच वेळा एकदम खेळाडू नसतात. आजचा लग्न सराई सुद्धा सुरू झाली आहे. नाही, पूर्ण संघ आहे आमचं. काय म्हणशील आयोजनाविषयी? कारण एडूटने बी संघ म्हटला की सातत्याने रायगडमध्ये जाऊन सुद्धा खेळतोय. बऱ्याच वेळेला त्या संघाला पाहिलं आहे. मात्र ही नारिवलीची स्पर्धा पहिल्या वर्षामध्ये श्रद्धांजली चषक. आम्ही जेव्हा जेव्हा इथे टुर्नामेंट होत असतात, डे असो नाईट असो, आम्ही आवर्जून या मैदानावरती खेळत असतो आणि या मैदानावरती खेळण्याचा आनंद वेगळाच असतो. आणि या वेळेचं नाईटचं आयोजन अप्रतिम आहे आणि भरपूर सुंदर आहे आणि आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू. हे होते कॅप्टन टीम लालचंद भंडारी. यस, टीमचे कॅप्टन. चला आता खेळायला दुसऱ्या सत्रामध्ये 50 धावांची गरज आहे टीम उत्सर्गर संघाला. परंतु काय घडेल या मैदानामध्ये याचं धावतं वर्णन ऐकूया. साई पाटील आमचे तुर्बेचे अतिशय सुंदर असे समालोचक. या साई. थँक्यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. या अगोदर पहिल्या सत्रासाठी आवाज ऐकला, रायगडचा बुलंद आवाज आमचे ज्येष्ठ सिनियर समालोचक संदीपजी पाटील यांचा. डावाच्या पहिल्या सत्रासाठी आपण पाहिलं. अर्थातच आता सेकंड सत्रामध्ये आपण वळणार आहोत. एका बाजूनं बालेगाव आणि त्यांच्या विरोधात VCC उत्सारगर संघ आपल्याला पाहायला मिळेल. 49 धावा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बनवल्यात. 50 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट आहे. कारण की ऑन पेपर जर आपण विचार केला तर 10च्या सरासरीनं धावा बनवणं इतकं सोपं नाही आहे आणि फारसं कठीण देखील नाही आहे. म्हणजे बॅलन्स मॅच आपल्याला पाहायला जरूर मिळेल इथनं. कारण की आज देखील आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी मॅच पाहिली, खरं तर 250 धावा आंतरराष्ट्रीय स्तरावरती सध्या तरी फार वाटत नाही, परंतु ज्या प्रकारची मॅच रंगली चॅम्पियन ट्रॉफीची ते पाहता त्या धावा देखील भरपूर वाटल्या होत्या. तशीच मॅच इथे देखील प्रेक्षकांना पाहायला आवडेल. कारण की काही जे प्रेक्षक सामना एन्जॉय करण्यासाठी येतात, क्रिकेटला जवळून पाहण्यासाठी येतात, क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी येतात, त्यांना अशा अपेक्षा असते की अंतिम बॉलपर्यंत सामना रंगावा आणि तशी मॅच इथे पाहायला मिळेल का. 49 बनवल्यात, 50 धावा इथे डिफेंड करायच्या आहेत आणि ते करण्यासाठी गोलंदाजीमध्ये उत्तम गोलंदाजी ही गरजेची असेल. कारण की दिशेवरती नियंत्रण, अचूक टप्पा ह्या गोष्टी गोलंदाजाला दाखवाव्या लागतील. सोबतच उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण हे करावंच लागेल. कारण की आपण नेहमी म्हणतो ज्या पद्धतीनं बॅट्समन एखादा सामना जिंकवतो, गोलंदाज एखादी सिरीज जिंकवतो, परंतु फिल्डर हा नेहमीच आपल्या टीमसाठी धावा सेव्ह करू शकतो. ते कार्य इथे टीम बालेगावच्या क्षेत्ररक्षकांना करावं लागेल. 50 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक संते आणि साथीनं ऋतिक संते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, पंतांकडे कटाक्ष टाकलाय. पंच इशारा देतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेनं डावाला झाली आहे सुरुवात. सांघिक अकाउंट झालं ओपन. गोलंदाजी ट्रॅकवरती पंकजला आपण पाहतोय, पंकज बोराडेला आपण पाहू शकाल. यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला संघनायकाची भूमिका देखील त्याच्या खांद्यावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी P1 मध्ये त्याला करावी लागेल तर सामना जिंकायचा असेल. इथे मात्र एज लागली आणि झेल सुद्धा कॅरी झाला. एज अँड टेकन ही कामगिरी आपण पाहिली. अष्टांच्या मागे अप्रतिम यष्टीरक्षण. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण बंटी यांना पाहतोय. त्याच्या माध्यमातून सुरेख झेल आणि कॉटन बोल्टच्या कॉट बिहाइंडच्या माध्यमातून हे पहिलं यश गोलंदाज पंकजला आणि पहिलं यश श्री गणेश बाले संघाला. धक्का पहिला लागला पाठलाग करणाऱ्या उत्सर्गर टीमला. डीजे
थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल म्हात्रेला आपण पाहू शकाल. रामकृष्ण तर फलंदाज विशाल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये 1 for the 1. सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आपण पाहतो एक चेंडू संपला. निल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळतं. एक वरती एक बॉल कंप्लीट झाला. इथे देखील अप्रतिम फटका. गॅप शॉट सिलेक्शन, अगदी शॉट सिलेक्शन खूप सुरेख होतं. ज्या पद्धतीचा हा चेंडू होता, चेंडूच्या मेरिटवर खेळ कशा पद्धतीने करायचा हे दाखवून देत असताना अनुभव आहे पाठीशी आणि सोबत टॅलेंट आपण विशाल म्हात्रेचा पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. बॅकफुटला जाऊन हा पंच आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअर कटचा काहीसा फटका आपण पाहू शकाल जिथे गली आणि शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दोघांच्या मधून ते गॅप शोधत असताना हा सुरेख चौकार आपल्याला एका क्षणी विशाल दाखवत असताना 4च्या मदतीनं स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती. राईट मोर द विकेट कॉम्बॉक्स एंड कडून पुढील चेंडू समोरच्या दिशेला उडवला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल का? यस, ही महत्वपूर्ण विकेट आणि हा जल्लोष आपण पाहू शकाल टीम बालेचा, कारण की त्यांना देखील माहित होतं ही विकेट महत्वाची होती. अजय कोहली त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी हा झेल कंप्लीट केला आणि या झेलनं खेळ संपलाय विशाल म्हात्रेचा. थँक्यू डीजे. खरं तर आज जास्त जबाबदारी विशाल म्हात्रेच्या खांद्यावरती होती. याचं कारण की आज त्यांचे संपूर्ण प्लेयर इथे पाहायला देखील मिळत नाहीये, कारण की बीसीसी उसारगर संघ म्हटलं तर कल्याण डोंबिवलीतील एक नामांकित संघ आहे. अनेक चांगले फलंदाज या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आज ते खेळाडू या ठिकाणी उपस्थित नाहीत. त्या कारणास्तव विशालची जबाबदारी जास्त होती, परंतु जबाबदारीचं ओझं स्वीकारत असताना तो बाद झालाय. चौकार दाखवला होता. चांगला चेंडू, अपील जरूर झाली परंतु अपील खारिज करत असताना विकेट नंतर जो आत्मविश्वास वाढतो ना, तो आत्मविश्वास सध्या तरी आपल्याला ऑन ग्राउंड पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना पंकज बोराडेचा. यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे आणि टॅलेंटेड यंगस्टर जेव्हा जेव्हा संघात घडतात ना, तेव्हा तेव्हा संघ उंच बारारी घेताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि सध्या तरी अगदी श्री गणेश बाळी संघाचं पारडच जड आपल्याला पाहायला जरूर मिळेल. चांगला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला होता, परंतु मिडॉन तैनात आहे, त्याच्या हातामध्ये बॉल जाईल तोपर्यंत पुरेसा अवधी होता. एक धाव तिथे कंप्लीट करण्यात येईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकत असताना 6 या आकड्यावर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. 1 to go शेवटचा चेंडू. P1चं हे षटक आपण पाहतोय आणि पाठलाग करत असताना बीसीसी उसारगर संघ टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं आणि बॅटिंग करत असताना एक फायटिंग टोटल स्कोर कार्ड वरती बाले संघानं. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी षटकामध्ये 3री विकेट कंप्लीट करत असताना ओव्हर हॅट्रिक ज्याला आपण म्हणू शकतो, अर्थातच 3 विकेट या ठिकाणी कंप्लीट केलेत. मात्र बाद झाला आता निकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये, परंतु पहिलं षटक अगदी गोल्डन जुगली षटक आपण म्हणू शकतो, कारण की जिथे 6 या आकड्यावरती 3 गडी बाद केले ते पंकज बोराडेनं. गोलंदाजी ट्रॅक वरती राकेश पाटील आपण पाहू शकाल. वेगवान गोलंदाज, अगदी साइड आर्म ऍक्शन तो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा करिअरला सुरुवात केली होती अगदी प्रकाश झोतामध्ये हा गोलंदाज राहिला होता, परंतु तदनंतर बाले संघाचा फॉर्म हा चर्चेचा विषय राहिला. काहीसे खेळाडू इंजर्ड देखील होताना आपण पाहिले आणि त्यानंतर हा संघ थोडासा बॅकफुटला.
फॉर्मशी झगडताना आपण पाहिला. अन्यथा जर आपण टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा विचार केला तर मागील 5 वर्ष अगोदर या संघाचा देखील दबदबा नेहमीच आपण पाहिला होता टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. परंतु आता पुन्हा एकदा यंगस्टर आता उभरताना आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 आकड्यावरती 3 गडी बाद झालेत. एका षटकाचा खेळ संपला. P1 मध्ये दमदार गोलंदाजी आणि आता दुसऱ्या षटकामध्ये राकेशला आपण पाहू शकाल. निकेत आणि साथीनं प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, परंतु टॉप ऑर्डर ढासळली आहे. आता मधल्या फलीच्या फलंदाजांकडनं पूर्णतः अशा अपेक्षा टीम VCC उसारगरला. टोटल मोठं नव्हतं, परंतु मी अगोदरच म्हटलं होतं की फारसं टोटल मोठं नाही आणि फारसं छोटं देखील नाही. आव्हानात्मक चॅलेंज होतं आणि ते चॅलेंज स्वीकारताना आता पाकफुटला उसरगर संघ पाहायला मिळतोय. आणि खास करून या खेळपट्टीवरती प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूपच दूरवरती हा चेंडू आपण पाहू शकाल. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आणि पंचांकडनं व्हाईट बॉलची खून. अतिरिक्त धाव सुरुवात आपण पाहिली तर पंकजनं देखील अशीच केली होती व्हाईट बॉलनं आणि आता सुरुवात राकेश यांची देखील व्हाईट बॉलनंच आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा स्कोर कार्डवरती. नुकताच जो टॉस झाला तिथे देखील टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा डिसिजन स्वीकारलाय तो वडवली ए संघानं, कारण की त्यांनी देखील ह्या क्रीडांगणाला जवळून पाहिलं. अगदी इथे जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला एक्स्ट्रा कव्हर रिजनला पाहायला मिळालं. धाव त्या ठिकाणी फक्त प्राप्त झाली. अजय होते त्या ठिकाणी. अजयला आपण पाहू शकाल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि तिथे फक्त एकच धाव कंप्लीट करण्यात आली. 2 धावा माफ करा, या ठिकाणी 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. 2च्या मदतीने आता 9 आकड्यावरती संघ पोहोचलाय. 50 धावसंख्येचा पल्ला गाठायचा अजूनही 41 बनवायच्या आहेत. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच, गॅप शॉट सिलेक्शन, अप्रतिम फटका. ज्या पद्धतीने फील्ड प्लेसमेंट त्यांनी पाहिली आहे, शॉटला कव्हर आहे, शॉटमध्ये पॉइंट तैनात आहे, त्या दोघांच्या मधून जर बॉल बाहेर काढला इनफिल्डच्या तर चौकार मिळू शकतो. आणि त्या पद्धतीचा हा देखणा चौकार आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. दमदार चौकार आला. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार आपण पाहतोय. संघर्ष अभी जारी आहे, कारण की अजून आमचा संघ जिंकला नाही, तोपर्यंत लढाई आम्ही करू. फुल्लेंचा हा चेंडू, एक धाव तर त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे या ठिकाणी. आणि व्हाईट बॉलची देखील खूण आपण पाहतो. 1+1 अशा 2 धावा. उसारघरचे सन्मान्य किरण शेठ पाटील यांच्याकडनं चौकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि षटकार हॅट्रिक जरी आली तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज. यास आता कॅश प्राइज लावण्यात आलंय जेणेकरून आपला संघ चांगल्या स्थितीमध्ये यावा, यासाठी हे कॅश प्राइज आपण पाहतोय. किरण शेठ यांच्याकडनं बॉलच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलतूरमध्ये अडवायचं होतं, परंतु चेंडू मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथे 2 धावा कंप्लीट होत आहे ना आपण पाहू शकाल. या षटकामध्ये धावसंख्येचा वेग आपण पाहतोय. जी मेहनत सुरुवातीला आपण पहिल्या षटकात P1 मध्ये पंकजची पाहिली, जणू काही त्या मेहनतीवरती पाणी फिरलं जातंय असं आपण निश्चित म्हणू शकतो. याचं कारण की 17 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 11 धावा 3 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये एक चौकार, 2 व्हाईट बॉल आले. एका बॉलवरती 1+1 अशा 2 धावा देखील आल्या होत्या. म्हणजे ह्या षटकात अतिरिक्त 3 धावा खर्च देखील झाल्यात. इक्वेशन 21 बॉल मध्ये 33ची गरज. चांगला चेंडू ब्लॉक हॉलला टाकला होता, तिथनं खोदून काढला. ऑनसेटला ऑन ड्राईव्हचा हा फटका. दुसऱ्या धावेसाठी धावले, टक्कर झाली आणि ही टक्कर महागात पडेल, कारण की दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. आणि तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होऊ शकतो आणि तो झालाय. चला नेक्स्ट बॅट्समन आपण रेडी राहायचंय लवकर, जास्त विलंब आपण करू नका.
मिलिंद हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतो. नेट क्रमांक 6 वरती हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. निकेत पाटील बाद झाला रनआउटच्या स्वरूपामध्ये. दोघांमध्ये टक्कर झाली, परंतु ती टक्कर संघासाठी धोकादायक ठरू शकतो. ज्या पद्धतीनं दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती खेळत होते असं वाटलं होतं की आता विजयाच्या दिशेनं वाटचाल चालू आहे, परंतु दोघांमध्ये ही टक्कर झाली आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला आणि आता कदाचित त्या मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो का. चांगला चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय. सेकंड बाउन्सला हा चेंडू फील होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. फेकी तितकीशी सुरेख नव्हती, आणखी जर आपण विचार केला तर स्टंप पासून जवळजवळ 7-8 फूट फेकी दूरवरती होती, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअपला आहेत. चेंडू पकडतायत तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट होत आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा राकेश पाटील यांनी खर्च केल्यात. 1 to go शेवटचा चेंडू आता शेष असेल. मॅच बॅलन्स आहे. ज्या पद्धतीनं 10च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत, 2 षटकामध्ये आता ती सरासरी आता प्राप्त केली आहे. इथे देखील गोलंदाजच्या डोक्यावरून हा फटका एक्झिक्यूट केलाय. सेफ झोन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न सफल झालाय. गुड फिल्डिंग या गोष्टी गरजेच्या आहेत, कारण की दूरची चेस करायची होती आणि ती चेस कंप्लीट केली आणि ते धावा 2 पूर्ण झाल्या. तर श्री इंटरनेट फाउंडर किरण पाटील यांचं शुभ आगमन झालंय, तर त्यांना विनंती आहे या आपण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. पाहू शकाल आपण स्क्रीनवरती आमचे प्रेक्षक वर्ग ते सध्याच्या घडीला खाऊ गल्लीमध्ये पाहायला मिळत आहेत, कारण की रजनी क्रिकेट स्पर्धा म्हटली तर बरेचसे प्रेक्षक ज्या मॅचचा आनंद तर घ्यायला येतातच. धावा धापडकावरती 22 पाहायला मिळतात. इथनं समीकरणाचा विचार केला तर 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता, म्हणजे ह्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा आल्या. जवळजवळ आपण विचार केला तर 16 धावा खर्च झाल्या आणि पुन्हा एकदा ह्या मॅच मध्ये पलटवार आपल्याला पाहायला मिळतो तो VCC उसारगडचा. एक दमदार संघ आहे आणि निश्चितपणानं ज्या पद्धतीनं मी म्हटलं होतं की या संघामध्ये दमखम आहे आणि हा संघ कधी पलटवार करू शकतो आणि त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. 2021 मध्ये ह्या 2 संघांमध्ये मॅच झाली होती आणि ह्याच मैदानावरती खरं तर ती मॅच रंगली होती आणि त्या ठिकाणी उसारगड संघानं बाजी मारली होती. हा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवत असताना फॉर्च्यून इव्हेंटचे आमचे कृष्णादादा म्हात्रे यांना आपण पाहतोय. खरं तर कृष्णा म्हात्रे हे नाव विश्वाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं फॉर्च्यून कट्टाच्या माध्यमातून, परंतु आता त्यांना फारसा वेळ प्राप्त होत नाही आहे, कारण की सातत्यानं आपण पाहतो अनेक ठिकाणी स्पर्धा चालू असतात आणि फॉर्च्यून इव्हेंट ही वाहिनी त्या त्या ठिकाणी कार्यरत आपल्याला पाहायला मिळते. स्प्रे यस फर्स्ट एड किट या ठिकाणी असेल तर आपण लगेचच घेऊन जायचं आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल कटआउट आपल्याला पाहायला मिळतात ज्या मान्यवरांचं या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान आहे. सुभाष शेठ भोईर असतील, तदनंतर राजेश शेठ मोरे, सन्माननीय आमदार विनोददादा पाटील असतील, त्यानंतर राजूदादा पाटील असतील, तसेच अर्जुनभाई पाटील 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, त्यानंतर काशीनाथदादा पाटील, सुभाष शेठ यांना देखील आपण पाहतोय, राजेशजी मोरे सन्माननीय आमदार, आणि खास करून ह्या स्पर्धेचे जनक ज्यांच्या माध्यमातून ही भली मोठी स्पर्धा सध्याच्या घडीला आपण एन्जॉय करतो, अनुभवतो, त्या स्पर्धेचे जनक आमचे जयेंद्र शेठ पाटील नारिवली गावचे आपण पाहू शकाल, राणी राहाब्याचे प्रोप्रायटर आणि सोबतच कुलदैवत मित्रमंडळ नारिवलीचे ते अध्यक्ष देखील आहेत. खरं तर स्पर्धा भरवण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते, प्रत्येकापर्यंत स्पर्धेचं आमंत्रण निमंत्रण पोहोचवावं लागतं. त्यासोबतच या क्रीडांगणाचं सुशोभीकरण, तदनंतर टीम एकवटणं, त्या टीमचा फॉर्मॅट तयार करून त्यांच्या मॅचेस खेळवणं, या साऱ्या गोष्टीचं आयोजन नियोजन सातत्यानं आपण पाहू शकाल ह्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं, त्यांच्या साथीनं पूर्ण टीम वर्क आपण पाहू शकाल. आई गावदेवी नारिवली संघ त्यांच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतोय. सोबतच आमचे शिवदादा पाटील असतील, तदनंतर आमचे सिनियर समालोचक जगदीशजी पाटील यांची देखील भरपूर मेहनत, त्रिंबकजी पाटील असतील, तदनंतर आमचे रामकृष्णजी असतील, तसेच आमचे गुरुदास भोईर, उमेश पाटील यांना देखील आपण पाहतोय, नवनाथ पाटील असतील, राजेश पाटील असतील, ह्या सर्वांची भरपूर मेहनत आहे. यस, आणि एका बाजूने आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली जो सध्याच्या हंगामामध्ये अतिशय चांगल्या फॉर्मात देखील पाहायला मिळतोय, कारण की नुकतीच मालिकावीरची बाईक देखील आमच्या रामकृष्ण पाटील यांनी पटकावली.
खरं तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की जेव्हा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ते खेळतात तेव्हा तेव्हा एखादी बाईक, आणि आता स्क्रीनवरती नयन यांना देखील आपण पाहू शकाल, या संघाचा ओपनिंग प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. ओपनर अर्थातच ब्लास्टिंग करण्याची जबाबदारी नेहमीच त्याच्यावरती आपण पाहतोय. ओपनिंग ब्लास्ट तो नेहमीच देत असतो. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ संपला. मॅच खऱ्या अर्थानं अगदी कुशल मुवमेंटला आपण पाहू शकाल, कारण की आतापर्यंत धावा धापलकावरती 22 पाहायला मिळतात, 28 ची गरज. सध्याच्या घडीला स्क्रीनवरती आपण पाहू शकता 71 धावा नयन पाटील आणि आदित्य गोरपेकर ह्या दोघांच्या नावावरती अगदी ह्या स्पर्धेतील उच्चांकित पार्टनरशिप, एक सर्वाधिक मोठी भागीदारी आपण पाहतोय ती नक्कीच या 2 फलंदाजांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. कारण की मी नुकतंच म्हटलं होतं की सध्याच्या हंगामामध्ये अतिशय चांगल्या फॉर्मात हा संघ पाहायला मिळतोय. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक फेकलं होतं तो पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण की त्याच्याकडनं आता भरपूर अपेक्षा बालेगाव संघाला असतील. वरती विकेटनं पंकज, चांगला चेंडू टॅप करायचं होतं, गॅप शोधायचं होतं, परंतु लाईन मिस केली. झेल या ठिकाणी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मिलिंद पाटील आणि प्रथमेश ही जोडी टीम उसारगडकडनं खेळत असताना सध्याच्या घडीला आपल्या संघाला मात्र विजयाच्या दिशेनं जरूर ते घेऊन जाताना पाहायला मिळतात. राईट ओव्हर द विकेटनं पंकज बोराळे. आता मात्र जास्त बाहेर निघाला हा चेंडू. खरं तर एक्झॅक्टली त्या लाईनचा वापर करताना आपण पाहतोय पंकजला. वाईट लाईनच्या अगदी जवळून तो चेंडू हाताळतोय, अवे फ्रॉम द बॉडी, ज्याला आपण रक्षात्मक लाईन म्हणतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण ऑस्ट्रेलियन टीमचा ग्लेन मॅग्रा सातत्यानं या लेंथ लाईनवरती गोलंदाजी करताना पाहायला मिळायचा. त्याच पद्धतीचा प्रयत्न आपण पाहू शकाल. ते टेस्ट लाईन ज्याला आपण म्हणतो, जिथे प्रश्न विचारला जातो फलंदाजांना, परंतु ह्या दरम्यान एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ते ट्रेमेंडस बॅटिंग सध्या तरी आपल्याला प्रथमेशची पाहायला मिळते. जबाबदारी पूर्ण खेळ सध्या त्याचा आपण पाहतोय, आणि ह्या चौकारच्या मदतीनं धावफलक आता पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते 27-27 या कडेवरती. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत सतरंगी हेडूटने आणि त्यांच्या अगेन्स्ट वडवली ए हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 2 जवळचे संघ. यश कालन हे देखील आपण पाहू शकाल, मॅन इन फॉर्म. त्यांचा पूर्ण स्क्वॉड या ठिकाणी येताना आपण पाहू शकाल. आमचे प्रदीप असतील, तदनंतर रोहित पाटील असतील, यश यांना पाहतोय, संघनायक लालचंद दादा यांना देखील आपण पाहू शकाल. तर एका बाजूनं टीम वडवली ए श्रीनाथ पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे काय रनिंग बिटवीन द विकेट, अगदी चपलाईनं धावा या ठिकाणी कंप्लीट करताना पाहिलं. तब्बल ह्या बॉलवरती धावा एकवटल्या, त्या 4 धावा धावून एकवटल्या. यस, क्या बात आहे. काय दमदार रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आणि 4च्या मदतीनं धावसंख्या आता पोहोचते ती 31 आकड्यावर. विशाल म्हात्रे बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं या मॅच वरती पकड आता मजबूत आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश बाले संघाची, परंतु तसं घडत नाही. या आतापर्यंत चांगला खेळ प्रथमेशचं कौतुक करावं लागेल, कारण की सिंगल डबल सोबतच खराब बॉलवरती चौकार, त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट वरती त्यानं लक्ष केंद्रित केलंय आणि स्वतःला बिझी ठेवलंय, आणि मॅचला मात्र पुढे घेऊन जात असताना तो मैदानाच्या आतमध्ये टॅप करायचं होतं. पुन्हा एकदा दूर ठेवलेला हा चेंडू, परंतु आता डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुरेख कमबॅक. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मजा आहे. मॅच मध्ये रोमांचकता आता वाढत चालली आहे, कारण की जी मॅच सध्याच्या घडीला पुढे तर जाते आहे, परंतु मॅच अजूनही बॅलन्स आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की 14 बॉल आणि गरज आहे ती 19 धावसंख्येची. कॉम्बॉक्स एंड कडून पंकजचा हा पुढील चेंडू जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न फसलाय. 1 मोर डॉट. इथे जितके डॉट बॉल येतील तितका आत्मविश्वास वाढेल गोलंदाजचा, आणि तितकाच टाळ्यांचा वर्षाव आपण पाहू शकतो तो बाले संघाच्या चाहत्यांचा. कारण की पदल आलित्य नव्हतं. मिलिंदला आपण पाहतोय, सोबतच प्रथमेश आहे, परंतु तो बीट झाल्यानंतर आता चिंता सतावत असेल ती डगआउट बॉक्स मध्ये संघ नायकाला देखील. पुढील चेंडू इथे मात्र अप्रतिम पंच. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार.
आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापळकरती 35 पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. मॅच रंगली आहे खऱ्या अर्थानं. आता आगेकूच करत असताना VCC उसारगरला आपण पाहतोय, परंतु अजूनही मॅच संपली नाही. भरत यांना आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. हे महत्वाचं षटक, टर्निंग पॉईंटचं षटक हाताळत असताना सिनियर गोलंदाज. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. दिशेवरती नियंत्रण नव्हतं, कंट्रोल नव्हतं खरं तर स्वतःवरती. हा चेंडू बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळाला. पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय अतिरिक्त नो बॉल या ठिकाणी आपण पाहू शकाल. आणि फ्री हिटची आता संधी असेल. आता मॅच खऱ्या अर्थानं टर्न होताना आपण पाहतोय, कारण की ह्या फ्री हिट वर जर एखादा मोठा फटका आला तर खऱ्या अर्थानं या मॅच वरती शिकंजा कसला जाईल. परंतु चांगला चेंडू, ह्या बॉलची प्रतीक्षा आहे चाहत्यांना, कारण की अशा पद्धतीची जर गोलंदाजी झाली तर ह्या मॅच मध्ये पलटवार टीम बालेचा आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि गरज आहे 14 धावसंख्येची. 11 बॉल 14 धावा. मॅच संपली नाहीये, परंतु इथे अचूक दिशा आणि अचूक टप्प्याचा वापर गोलंदाजाला करावा लागेल. जर ही मॅच जिंकायची असेल तर टर्निंग पॉईंटचं षटक चांगलं फेकावं लागेल बाले संघाच्या गोलंदाज भरत यांना. परंतु समोर ज्या पद्धतीनं फलंदाजी चालू आहे, क्रमकतेनं बॅटिंग आपण पाहू शकाल, सोबतच संयम देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आता 2 डॉट बॉल आल्यानंतर दोन्ही फलंदाज चर्चा करतायत की आता कशा पद्धतीनं मॅच आपल्याला जिंकायची आहे. खरं तर प्रेक्षक वर्ग देखील आता चर्चा करतायत की ज्या पद्धतीनं विशाल बाद झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली होती की आता कदाचित ह्या मॅच मध्ये बाले संघ विजय प्रस्थापित करेल. परंतु त्यानंतर ही पार्टनरशिप बिल्ड झाली आहे आणि या मॅच मध्ये आता पलटवार तर झालाय, परंतु 2 डॉट न आता प्रेशर पुन्हा एकदा वाढला असेल. इथे देखील दूरवरचा हा चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकला, परंतु पंच तटस्थ आहेत. डॉट बॉल आणि तिसरा हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहू शकाल, अगदी शफल झाले होते. पहिला बॉलचा हा ऍक्शन रिप्ले होता, परंतु त्यानंतर आता वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळेल ऍक्शन रिप्ले. शफल होऊन खेळण्याचा वारंवार प्रयत्न होतो. हा चेंडू अगदी रिटर्न क्रीजच्या जवळून आतमधून हा चेंडू आपल्याला निघताना पाहायला मिळाला. वन्स अगेन पुढील बॉल राईट मोड द विकेटनं. इथे देखील तोच प्रयत्न, परंतु आता धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. विकेट सॅक्रिफाईस केली जाईल, कारण की ज्या पद्धतीनं फलंदाज डॉट होत होता. तिसऱ्या पंचांची मागणी. यस, स्ट्राइक एंड वरती फलंदाज बाद आहे की नाही हे सर्वप्रथम चेक करायचं आहे. आणि यस, स्ट्राइक एंडचाच फलंदाज बाद आहे, म्हणजे नवीन येणारा फलंदाज हा स्ट्राइक एंड वरतीच असणार आहे, याची दक्षता घ्यायची आहे. आता समीकरण रंगले खऱ्या अर्थानं. 9 बॉल आणि आता गरज आहे ती 9 बॉल आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. विकेटचा विचार केला तर बाले संघ जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा त्यांचे 5 विकेट गेले होते आणि एका बाजूला 4 विकेट गमावले. ते 5 विकेट VCC उसारगरनं देखील गमावलेत. 8 चेंडू आणि 14. यस, 3 चेंडू डॉट आले. यस, आणि ह्या बॉलवर रनआउट, म्हणजे हा बॉल देखील डॉट आलाय. एकंदरीत 4 चेंडू या षटकातील समाप्त झालेत. आणि पहिला चेंडू खरे तर खराब टाकला होता, परंतु त्यानंतर स्वतःवरती कंट्रोल मिळवला आणि दिशांनी टप्पा अचूक आपल्याला भरत बोराडे यांचा पाहायला मिळतोय. आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं बाले संघ वापसी करताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि आता गरज आहे ती 14 धावसंख्येची. सामना रंगलाय. आता प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरत असताना मॅच आपण पाहतोय. या बॉलवरती दांडी गुल केली आहे आणि जल्लोष पाहू शकाल. काय मॅच रंगली आहे. खरं तर क्रिकेटमध्ये जी अनिश्चितता आहे, रंग बदलणारे जे क्रिकेट आपण म्हणतो ना, ते क्रिकेट आता पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकाल. क्रिजच्या कोण्यामध्ये आले होते, परंतु सरळ यष्टांवरती हा बॉल आदलला आणि दांडी गुल झाली आणि एकच जल्लोष गोलंदाजचा आपण पाहतोय. आता इक्वेशन बदललाय. आता येणारे 7 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावसंख्येची. 7 बॉल आणि 14 धावा.
हा मॅच पाहायला मिळतं. खरं तर अगदी जवळ असलेलं बालेगाव आणि त्यांचे बरेचसे चाहते या ठिकाणी आलेत आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील सामना पाहत आहेत. त्या संपूर्ण चाहत्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक अजूनही ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं पुनश्च सहर्ष स्वागत. परंतु त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं पैसा वसूल मॅच, क्लोज एन्काउंटर आता आपण पाहू शकाल, कारण की 7 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावसंख्येची. सुरुवातीला पहिल्या षटकात जिथे फक्त धावा 6 आल्या होत्या असं वाटलं होतं, या मॅच वरती बाले संघाची पकड मजबूत आहे. त्यानंतर पार्टनरशिप बिल्ड झाली. 2 षटकांमध्ये फक्त 15 धावसंख्येची गरज उरली होती, परंतु अशा मोमेंटला चेंडू दिला तो सिनियर गोलंदाज भरत बोराडे यांच्या हातामध्ये. पहिला चेंडू खराब आला होता, असं वाटलं होतं की आता मॅच संपली आहे, परंतु त्यानंतर काय वापसी राहिली आहे. त्यानंतर सुरेख चेंडू डिलिव्हर केलेत, त्यानंतर एकही धाव खर्च केली नाही आहे. इथे देखील जागा बनवली होती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक्झॅक्टली आपल्या दिशेवरनं हल्ला नाही हा गोलंदाज आणि त्याच्याकडनं फक्त No+1 अशी पहिल्याच बॉलवरती धावा आल्या होत्या. त्यानंतर 7 चेंडू डॉट डिलिव्हर केले. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजसाठी, कारण की या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पलटवार राहिलाय तो श्री गणेश बाले संघाचा, तो भरत बोराडे यांच्या जोरावरती. आता इथं समीकरण येणारे 6 चेंडू आणि गरज आहे ती 14 धावसंख्येची आणि विकेट जास्त गमावलेत पाठलाग करणाऱ्या उसरगर संघानं. ते पाहता आता कंपल्सरी विजयासाठी 6 बॉल 14 धावा ह्या बनवाव्याच लागतील. शांतता आपण पाहू शकाल, परंतु ही शांतता भंगायला वेळ लागणार नाही, कारण की एखादा मोठा फटका आला तर जल्लोष आपल्याला BCC उसारगडचा पाहायला मिळेल. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिली आहे ती भरत बोराडेची, त्याच पद्धतीचा जर प्रयत्न झाला तर ह्या मॅच मध्ये विजयोत्सव साजरा करताना आपण बाले संघाला देखील पाहू शकतो. चला मॅचचा रिदम तोडू नका. खऱ्या अर्थानं 6 बॉल आता ह्या मॅचचे शेष आहेत, परंतु या 6 बॉल वरती अजूनही कोणता संघ जिंकेल हे सांगणं कठीण झाले, कारण की 6 चेंडू 14ची गरज. मॅच रंगली आहे, पैसा वसूल मॅच. जे प्रेक्षक क्रिकेटला एन्जॉय करण्यासाठी आलेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं ही मॅच पर्वणी ठरत असताना आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गुरुनाथ यांना आपण पाहू शकाल. सिनियर गोलंदाज आपण पाहतोय. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला ज्या गोलंदाजांनी दिलेत, खरं तर अटॅकिंग गोलंदाज म्हणून ह्या गोलंदाजची ख्याती आपण पाहिली आहे. नेहमीच पहिल्या ओव्हरमध्ये ह्या गोलंदाजाला आपण कित्येक वर्ष पाहिलं. स्ट्रायकर गोलंदाज म्हणून टीम बाले संघासाठी ज्या गोलंदाजाचा खेळ आपण पाहिला, परंतु आज डेट ओव्हरमध्ये तो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. त्या अनुभवाची शिदोरी घेऊन आता गोलंदाजी करावी लागेल, कारण की 6 चेंडू आणि धावा रोखायच्या आहेत त्या 14 धावा. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो ह्या क्रीडांगणावरती. आई गावदेवी क्रीडांगण नारिवलीचा आणि त्या मैदानावरती हा रंगलेला सामना आपण पाहतो. पहिला चेंडू वाईट. आतापर्यंत बरेच गोलंदाज आपण पाहू शकाल ज्यांच्याकडनं पहिला चेंडू खराब आला. सुरुवातीला पंकजनं देखील तेच केलं, त्यानंतर आपण भरत दादा यांना देखील पाहिलं, राकेशनं देखील तेच केलं होतं. म्हणजे कदाचित वॉर्मअप करत नाही ते गोलंदाज, असं चित्र पाहायला मिळतंय. परंतु त्यानंतर दिशेवरती नियंत्रण मिळवलंय, परंतु आता काय घडेल, कारण की दिशा खराब तर संघाची दशा खराब असं आपण म्हणतो, परंतु इथे काय घडेल. फुल लेनचा हा चेंडू होता, फटका तर चांगला आहे, परंतु डीप मध्ये तिथे एक्झॅक्टली फिल्डर पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न कंप्लीट झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डेंजर झोनला त्या ठिकाणी धावत होते आणि पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत देखील. एक बिमरसाठी आता डिसिजन रेफर करण्यात आलाय. आमचे तिसरे पंच ह्या ठिकाणी मेके दादा आहेत, अर्थातच आमचे रमेश म्हात्रे सर त्या ठिकाणी जरूर आता ते कंट्रोल रूम मध्ये चेक करतील आणि आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स फॉर्च्यून इव्हेंटचे देखील आहेत. एक्झॅक्टली कमरेपेक्षा हा चेंडू उंच होता की नाही हे आता पाहिलं जाईल. सध्याच्या घडीला पंच त्या ठिकाणी पाहणी करतायत. वेस्ट साइड पेक्षा हा चेंडू उंच आहे की खाली. यस, नो बॉल. अतिरिक्त उंची या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाली. अगदी कमरेपासून हा चेंडू उंच आपण पाहू शकतो. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि 1+ धावा 2 या ठिकाणी प्राप्त झाल्या, म्हणजे या 3 धावा ह्या बॉल वरती प्राप्त झाल्या. आणि आता इथनं इक्वेशनचा जर विचार केला तर 6 चेंडू आणि गरज आहे ती 10 धावसंख्येची. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू नो. अतिरिक्त धावा खर्च होत आहेत आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं वापसी करून दिली जाते, कारण की केली असं आपण म्हणू शकत नाही. खराब चेंडू जसे डिलिव्हर होतात तसा पुन्हा एकदा ह्या मॅच मध्ये परतताना आपण उसारगर टीमला पाहतोय. पंच देखील सल्ला मसलत करतायत. त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज देखील त्यांच्यावरती देखील भरपूर प्रेशर आहे, परंतु या प्रेशर मधनं कोणता खेळाडू निखरून पुढे येईल हे पाहावं लागेल.
कारण की आपण नेहमी म्हणतो प्रेशर में कोई बिखरता है तो कोई निखरता है, परंतु इथनं काय घडेल. 6 चेंडू आणि गरज आहे ती 10 धावसंख्येची. 40 धाव स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5व्या षटकाची सुरुवात खराब झाली आहे, परंतु शेवट कसा असेल हे पाहावं लागेल. 6 चेंडू 10 धावा, मॅच रंगली. अगदी कट टू कट ही फाईट आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. एका बाजूने लढाई बाले संघाकडून तर एका बाजूने लढत असताना उसरगड टीमला आपण पाहतोय. परंतु विजयोत्सव कोणता संघ साजरा करेल हे पाहावं लागेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं हा चेंडू समोरच्या दिशेला ऑन साईडला डीप मध्ये आता चेंडू रवाना झालाय. कारण की मिडॉनला कोणीच नव्हतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. कलेक्टिंग नाही आहे, अन्यथा इथे रनआउट होऊ शकला असता, परंतु 2च धावावरती समाधान देखील मानलं. कारण की स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश, ज्या प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. कारण की लवकर तो मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि एका बाजूने तो किल्ला लढवतोय. विकेट 6 गेलेत. कंपल्सरी धावा बनवायच्या आहेत, ह्या अगोदर देखील आपण सांगितलं होतं. कारण की 5 चेंडू आता 8ची गरज आहे. सुरुवातीला बॅटिंग करत होता बाले संघ, त्यांचे 5 विकेट गेले होते आणि पाठलाग करणारा उसरगड संघ ज्यांचे 6 विकेट आतापर्यंत बाद झालेत. म्हणजे येणारे 5 चेंडू आणि 8 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. हे इक्वेशन आपण पाहतोय पाठलाग करत असताना बीसीसी उसरगडसाठी. चर्चा तर रंगते आहे. एका बाजूनं प्रेशर गोलंदाजावरती, तितकाच प्रेशर फलंदाजावरती देखील आपण पाहू शकाल. 5 चेंडू आणि गरज 8 धावसंख्येची. स्मशान शांतता आपण पाहतोय. कारण की कोण जिंकेल हे सांगणं कठीण झाले. अगदी समोरच्या दिशेला लेग बिफोर विकेट समोर गवसलाय आणि ही महत्वपूर्ण विकेट. या विकेटनं पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट आपण म्हणू शकतो. अगदी समोर क्लीन प्लम आपण पाहू शकता. एक्झॅक्टली यष्टांच्या समोर गवसला आणि हा चेंडू पॅड वरती आदळला आणि एकच जल्लोष बाले संघाचा पाहायला मिळतो. डीजे प्रेक्षकांसाठी अगदी पर्वणी ही मॅचची आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीनं अगदी थ्रिलर क्लायमॅक्स आपण पाहतोय आणि त्याच पद्धतीचा हा क्लोज एन्काउंटर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. जागा बनवली पुन्हा एकदा. हा चेंडू बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट हिट तर केलाय. पंचाचं बोट आकाशाकडे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. उसरगडला. कारण की नवे चेहरे इन ऍक्शन मध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चिमुकले खेळाडू काहीसे आहेत जे कदाचित अंडर 15चे देखील आपल्याला पाहायला मिळतात की काय. कारण की आज अमित नसतील, त्यानंतर तेजस यांना देखील पाहत नाही, बिंदास यांना देखील पाहत नाही. बरेचसे खेळाडू उपस्थित नाही आणि कारण दिलं होतं संगनायक विशाल यांनी की आपला टीममेट त्याचाच साखरपुडा आहे, त्या कारणास्तव बरेचसे खेळाडू त्या ठिकाणी गेलेत आणि आता संघ मात्र अगदी पराजयाच्या छायेत पाहायला मिळतोय. परंतु 2 बॉल 8 धावा काही घडू शकतं. 2 चेंडू 2 चौकार जर आले तर सामना फिनिश होऊ शकतो. इथे मात्र डॉट बॉल आलाय आणि आता जल्लोष नक्कीच बाले संघाचा पाहायला मिळेल. चाहत्यांची आता आरोली पाहायला मिळते कारण की जवळचा संघ आहे आणि त्यांचे बरेचसे चाहते मॅचला एन्जॉय करतायत आणि आता सामना झुकलाय तो बाले टीमच्या बाजूने. आता एक चेंडू गरज आहे ती 8 धावसंख्येची. 1 बॉल 6 बनू शकतात. एखादा खराब बॉल या मॅच मध्ये पलटवार होईल का हा प्रश्नचिन्ह आपण पाहतोय. परंतु एक चेंडू आणि गरज आहे ती 8 धावसंख्येची.
चला आता वेळ जास्त खर्च करू नका, फक्त औपचारिकता ह्या मॅचची कंप्लीट करायची आहे. एक चेंडू आणि 8ची गरज. चांगला चेंडू समोरच्या दिशेला खेळतायत, मिड ऑन आहे, परंतु या ठिकाणी आता जरूर सामना फिनिश झाला आणि सामना जिंकला बाळे संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्डलक टीम उसारगर, हारलात परंतु लढाई खूप चांगली राहिली आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी गुणसंख्यालेखक दर्शवतात की बंटी पाटील ज्यानं 14 चेंडू आणि 27 धावसंख्येची बहुमूल्य खेळी साकारली आहे, तो बंटी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि बाळे संघ आपण कुठेही जायचं नाहीये, कारण की कदाचित आपली मॅच या ठिकाणी खेळवण्यात येईल. जागच आपण पाहतोय की आपल्या बाजूच्या गावामध्ये अर्थात शिरडोन गावामध्ये देखील स्पर्धा चालू आहे, तिथे देखील काही संघ खेळत आहेत. अर्थातच आमचे जे दोन्ही विजेते संघ आहेत ना, खिडकाली संघ आणि खार्डी संघ, ते दोन्ही संघ तिथे खेळत आहेत. त्या कारणास्तव काहीशा ऍडजस्टमेंट आपल्याला करावे लागतात. ते पाहता बाळे संघ आपण कुठेही जायचं नाही, परंतु वळणार आहोत आता जी मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. एका बाजून सतरंगी हिरडुटणे संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट वडवली ए संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन दमदार संघ, अगदी जवळचे हे दोन्ही संघ. आमचे करण काळन एक लोकोत्तर समालोचक, त्यांच्या गावचा हा संघ, अगदी त्यांचाच संघ मी म्हणेन, कारण की कधी कधी या संघातनं ते खेळताना देखील पाहायला मिळतात. आणि तो संघ इन ऍक्शन मध्ये असेल तर जरूर त्यांचे मॅच ते पाहत असतील, सो त्यांचं देखील आपण स्वागत करू. आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं, जिथे मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलाय बंटीनं, जो अप्रतिम ज्याचा परफॉर्मन्स आपण पाहिला. वैयक्तिक त्यानं महत्वाची खेळी साकारली आणि त्या जोरावरती तो ठरला ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो, चला बंटी पाटील ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. गणेश शेठ भोईरामचे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत.